दुर्भाग्य बघा की धुळे शहराचे लाडके आयुक्तांकडे निवेदन द्यायला आम्ही सर्व महिला आलो होतो। उन्हाचा तडाखा सर्वांना माहिती आहे, 40च्या जवळपास पोहोचलेला आहे। परंतु दुर्भाग्य असं की त्यांचं कॅबिन खाली असताना आम्ही विनवण्या केल्या त्यांना, आम्ही त्यांना विनंती केली की आम्हाला 2 मिनिटं देण्यात यावे, परंतु त्यांनी नकार दिला। त्यांचं असं म्हणणं आहे की आमची मीटिंग आहे, परंतु कायद्यात अशी कोणतीच तरतूद नाही आहे की तुम्ही महिलांना तडकाडून ठेवणार। आणि आम्हाला त्यांनी आमचं निवेदन नाही स्वीकारलं, तर आम्ही सर्व महिलांनी 2 निवेदन आता आयुक्त साहेबांच्या कॅबिनला दिलेलं आहे, दरवाजाला चिपकवून दिलेलं आहे आणि याची सर्व जबाबदारी संबंधित आयुक्त साहेबांची राहणार आहे। दुसरं असं, या शहरामध्ये लोक येतात 4-4 तास तरंगत पद्धतीने बसलेले असतात त्रासामध्ये। दुसरा असा, हा गेट कशासाठी तयार करण्यात आलेला आम्हाला माहिती नाही। इथं या गेटला त्यांनी लॉक लावलेला आहे। ज्या पद्धतीने धुळे शहरामध्ये कॅफेचे कॅबिन बनलेले त्या पद्धतीने कॅफे पद्धतीनेच यांनी केलेलं आहे। इथं काय वेगळ्या पद्धतीने काही आवक जावक होणार असेल की जे शहरात मोठे व्यवहार असे जे लोकांच्या विरोधांमध्ये करण्याचा प्रयत्न करत आहे ते काही होत असतील की खालून काही बॉक्स येत असतील म्हणून त्यांना इतकी तडजोड करावी लागले। मंत्रालयापेक्षा जास्त खतरनाक पद्धतीने त्यांनी तिथे लॉक, इथे लॉक, इथे या जाळी, इथे कोणते वाघ येत आहे मला तेच कळत नाहीये। तर आमची विनंती आहे की महिलांना यापुढे त्यांनी सहकार्य करावे। धन्यवाद। लोकन्याय, सर्वात वेगवान न्यूज